भाऊच्या धक्क्यात लागणार जोमाने राखीची क्लास कारण की राखी डायरेक्टच भाऊला बघताच भाऊच्या धक्क्यामध्ये म्हणू लागली, की "मला आता घरी जायचं आहे सर, मला इथं राहायचं नाही." तर एकदम आपले रितेश दादा तर फर्स्ट ऑफ ऑल हसू लागले आणि म्हणू लागले, की "राखी तुम्ही जर बिग बॉस सोडून गेला तर बिग बॉसचा शो आमचा काही कामाचा नाही आणि डायरेक्ट टी-आर-पी डाऊन होणार आणि आमचा शो बंद पडणार. तर प्लीज करून तुम्ही जाऊ नका." असलं मजाकमध्ये म्हणू लागले. परंतु इथं राखी सावंत जी आहे खूपच सीरियस होती. भाऊला वाटलं, की मजाक करू लागली असेल. परंतु जेव्हा राखीने एक्सप्लेन केला, की "मला नाही सर, मला राहायचं नाही. राकेश मला खूपच बदनामी करत आहे आणि मी जेवढी तिच्यासोबत फ्लर्ट करत होती, जेवढी माझी फ्रेंडशिप होती, ते त्यानं इग्नोर करून रेवा आणि संस्कृतीची इज्जत करू लागला. माझ्यासमोर त्यांची तारीफ करू लागला. हे मला पटत नाही." म्हणजे इथं काही ना काही करून राखीसोबत बी असलंच काही होतं. तुम्हाला माहिती असेल, की तन्वीची आणि राकेशची खूपच जबरदस्त फ्रेंडशिप आहे. परंतु इथे राखीनं तन्वीची जी फीलिंग्स आहे ती सुद्धा स्वतःहून फील केली, की राकेश ती वाईल्ड कार्ड सदस्य संस्कृती आणि रेवा आल्यापासून जे आहे बदलून गेला. हे गोष्ट रिपीट केली आपल्या रितेश दादांनी सांगितलं, की "राखी तुमचं बरोबर आहे. तुम्ही एका कारणामुळे घरी जाऊ शकत नाही आणि एक वेळेस जर गेल्या तर नंतर तुम्ही येऊ शकत नाही." तर आपल्या राकेश दादा सॉरी जे आपले राकेशमुळे इथं कांड होऊ लागले, तर आपली राखीला समजून सांगितले रितेश दादांनी. आता बघू काय होईल. तुम्हाला काय वाटतं, की राखी यावेळेस घरी जाणार किंवा नाही? कॉमेंट करून सांगा.